नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत भरली कारली. तुम्ही ते पाहू शकता. अगदी दिसायला इतकी सुरेख दिसतात, चवीला तर अप्रतिम लागतात. अगदी न आवडणारेही मागून खातील, अगदी 100% खात्री आहे. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मौसूद असं हे कारलं संपूर्णपणे शिजलं जातं. संपूर्ण स्टफिंग त्याच्यामधील अजिबात बाहेर येत नाही. या पद्धतीने भरली कारली कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 कारली घेतलेली आहेत. अशी छोटी छोटी बुटकी जी कारली असतात ती घेतलेत. तर कारली आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर पाणी निथळून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने कारली घेतल्यानंतर आता आपण वरील जो हा काटेरी भाग दिसतोय कारल्याचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे, जेणेकरून आपलं जे कारलं आहे ते जास्त कडू लागणार नाही त्याच्यासाठी. तर सुरुवातीला इथे दोन्ही बाजूची जी देठं आहे ती व्यवस्थित काट करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण जी साल काढायची सुरी असते त्या सुरीने आपल्याला या पद्धतीने वरील जो जाडसर असा भाग दिसत आहे तो व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा साफ होतोय. हा भाग जो असतो याच्यामुळे भरपूर कारलं कडू लागत असतं, त्याच्यामुळेच आपल्याला हा भाग थोडासा असा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने कारलं व्यवस्थित असं वरच्या बाजूने सोलून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने संपूर्ण कारली आपण इथे याच पद्धतीने सोलून घेणार आहोत. आता आपण ही सोलून घेतलेली कारली कट करून घेणार आहोत. तर कारलं घ्यायचं आहे आणि सुरीने आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे. दोन्हीकडे थोडासा भाग शिल्लक ठेवायचा आहे. आता आपल्याला आतमधल्या बिया काढायच्या आहेत. त्याच्यासाठी एखाद्या चमचाचा वापर करून आपल्याला आतमधल्या संपूर्ण ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या टोकाचा जो भाग असतो तो आतमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित असं हे कारल्यातील जे बी आहे ते बाहेर काढायचं आहे. पहा, अगदी पटकन निघलं जातं आणि संपूर्णपणे कारल्यातील आत जी बी असते ती संपूर्णपणे बाहेर आलेली असते. त्यानंतर बोटाने आपल्याला व्यवस्थित असं हे कारलं साफ करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने संपूर्ण कारली इथे मी साफ करून घेतलेली आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे कारल्यातील बिया निघालेल्या आहेत. आता आपल्याला हे जे कारलं आहे ते वाफवून घ्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते तांब्यावर पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1-1.5 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि आपल्याला ह्या पाण्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला पहा, हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही कारली जी आहे ती संपूर्णपणे घालून घ्यायची आहेत. सर्व कारली घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर ही कारली वाफवून घ्यायची आहे. कारली वाफवत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले. तुम्ही साल काढून वापरला तरी चालेल. त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी ओलं खोबरं होतं, त्याच्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे. सुकं खोबरं असेल तर अतिउत्तम. त्यानंतर घ्यायचे आहेत लसणाच्या पाकळ्या. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 1 आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे थोडासा गूळ. आपल्या आवडीनुसार गूळ वापरायचा आहे, नाही वापरला तरी चालेल. आणि थोडेसे चिंच वापरलेली आहे. त्याचबरोबर 1-1.5 चमचा इथे मी लाल तिखट वापरलेले आहे. झाकण लावून आपण हा मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार होतोय तोपर्यंत इथे पाहू शकता छान अशी कारली ही वाफवली गेलेली आहेत. आता आपण ही कारली जी आहे ती पाण्यामधून बाजूला काढून घेऊया. संपूर्ण पाणी याच्यामधील काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चाळणीवरती ही आपल्याला काढायचे आहे, जेणेकरून शिल्लक राहिलेलं पाणी ही ते नितळून जाईल. तर आता संपूर्ण कारली काढून घेतल्यानंतर फॅन खाली ठेवून आपल्याला ही कारली गार करून घ्यायची आहेत. तर इथे आपला आता मसालाही वाटून तयार झालेला आहे.
पाहू शकता या पद्धतीने मसाला वाटला गेलेला आहे। याची चव खूपच छान लागते। तर पहा, थोडासा जाडसरच हा मसाला वाटायचा आहे। आता हा वाटलेला मसाला एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतला। आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे। तुम्ही वाटणामध्ये जरी धने वापरले तरीही चालेल। आता अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर घ्यायचे आहे अगदी चिमूटभर एवढी हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व जे मसाले आहेत ते पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मीठ, हळद, धनेपूड सगळं व्यवस्थित असं एकजीव होईल। इथे आता आपला मसाला बनवलेला तयार आहे। कारली ही व्यवस्थित अशी गार झालेली आहे। तर आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया। कारल्यामध्ये मसाला भरताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बोटाने प्रेस करून छान असा दाबून आपल्याला हा कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अगदी मसाला भरल्यासारखं थोडासाच मसाला घालायचा नाही। छान असं दाबून कारल्यामध्ये मसाला भरल्यामुळे आपण जेव्हा ते फ्राय करू तेव्हा ते अजिबात कारल्यातील मसाला बाहेर येत नाही आणि ते स्टफिंग जे आहे ते छान सुरेख असं राहिलं जातं। तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित असा मी इथे मसाला भरून घेतलेला आहे। सेम पद्धतीने संपूर्ण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया। मसाला भरून घेतल्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घेतली। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण जी मसाला भरलेली कारली आहे ती संपूर्णपणे घालून घ्यायची आहेत। तर पहा, या पद्धतीने संपूर्ण मसाला भरलेली कारली कढईमध्ये घालून घेतली। आपण जेव्हा कारली कढईमध्ये घालतो त्यावेळेला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 मिनिट ते 1.5 मिनिट ही कारली अशीच परतून घ्यायची आहे, जेणेकरून संपूर्ण कारल्यांना छान असं तेल आणि आपण जे हिंग घातलेला आहे तो व्यवस्थित असा त्याचा फ्लेवर लागला जाईल। सर्व कारली व्यवस्थित अशी 1 मिनिटभरासाठी परतून घेतली। सर्व कारली व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून कारल्याचा जो वरचा भाग आहे तो आळणी लागू नये याच्यासाठी। तर चिमूटभर मीठ असं व्यवस्थित असं मी पसरवून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा सर्व कारली अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। सर्व कारली पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं ही कारली अधूनमधून परतत राहून शिजवून घ्यायची आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी मंद गॅसवरती 5 मिनटं छान अशी कारली परतत राहून भाजून घेतलेली आहेत आणि सुरेख अशी ही कारली इथे आपली तयार झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, याच्यामधील स्टफिंग जे आहे ते अजिबात बाहेर निघालेलं नाही आणि छान खरपूस अशी ही जितकी आपण कारली भाजू तितकी ती चविष्ट लागतात आणि टिकायलाही ती खूप दिवस टिकतात। तर पाहू शकता, इथं ही आपली चटपटीत अशी भरली कारली तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी 1 लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी चटपटीत अशी ही कारल्याची भाजी नक्की करून घाला, जेणेकरून ही अशी मौसूद भरली कारली पाहून अगदी न आवडणारेही आवडीने खातील। आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।